आज पाहणार आहोत हिवाळा स्पेशल डिंक लाडू। थंडीच्या दिवसात सर्वांनी अगदी आवर्जून खाल्लाच पाहिजे असा हा खमंग खुसखुशीत पौष्टिक मऊसूत लाडू करण्यासाठी सर्वात अगोदर आपण साहित्य काय घेतलं आहे ते पाहणार आहोत। या ठिकाणी मी डिंक लाडू करण्यासाठी 1 वाटी बदाम, 1 वाटी काजू, 1 वाटी अक्रोड, मनुके, डिंक, खसखस, साजूक तूप, सुंठ पावडर, वेलदोडा पावडर, जायफळ, 2 वाट्या गूळ बारीक चिरून घेतला आहे, 3 वाटी खोबऱ्याचा खीस आणि 1.5 वाटी खारीक पावडर इथं घेतलेली आहे। चला तर मग करूया डिंक लाडू। पहिल्यांदा आपण खसखस भाजून घेऊया। कढई कोरडी आहे तोपर्यंत खसखस पहिल्यांदा भाजून घ्यायची। खसखस लगेच भाजली जाते कारण ती अतिशय नाजूक असते। भाजलेली खसखस काढून घेऊया। त्याच कढईमध्ये काजू, बदाम, अक्रोड थोडंसं तूप घालून भाजून घेणार आहोत। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। हे भाजलेले ड्रायफ्रूट्स आता आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेते। त्यानंतर मनुका गरम करून घेतले, भाजलेले मनुके काढून घेते। आता खोबऱ्याचा खीस भाजून घेणार आहे। लाडू टिकण्यासाठी खोबऱ्याचा खीस बारीक मंद आचेवर खरपूस भरपूर छान भाजणं अतिशय आवश्यक आहे। या ठिकाणी मी खोबऱ्याचा खीस खिसून न घेता खोबऱ्याचे काप केले आणि मिक्सरवर खोबरं बारीक करून घेतलेलं आहे। त्यामुळे लाडूला बॉन्डिंग छान होतं। भाजलेलं खोबरं काढून घेते। आता त्याच कढईत खारीक पावडर भाजून घेणार आहे। त्यात थोडंसं तूप घातलं आणि खारीक पावडर भाजून बाजूला काढून घेतलेली आहे। आता आपण डिंक तळून घेणार आहोत। तर त्यासाठी कढईत तूप घातलेलं आहे। डिंक सगळा एकदम न घालता थोडासा तळून घ्यायचा, म्हणजे छान आतपर्यंत तळला जातो, नाहीतर मग आत थोडासा कच्चा राहण्याची शक्यता असते। तूप गरम झालं की अंदाज घेत सगळा डिंक मी इथं तळून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती छान डिंक फुललेला आहे, एकदम मस्त तळला गेलेला आहे। तर आता ह्या मिश्रणामध्ये मी थोडासा असा हाताने बारीक करूनच थोडा डिंक घालणार आहे। तो दाताखाली आलेला खूप छान लागतो आणि थोडासा बाजूला ठेवून मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे। असा डिंक बारीक केला की तो दाताखाली आलेला खरपूस खायला खूप छान लागतो। डिंक हा खूप औषधी असतो, कंबरदुखीसाठी खूप उपयुक्त असतो। आता तळलेले ड्रायफ्रूट्स गार झाले की आता मिक्सरवर बारीक करून घेतले। हे सगळं आता एका परातीत सगळं कोरडं साहित्य मी काढून घेतलेलं आहे। तळलेला डिंक, खसखस बारीक करून घेते। थंडीमध्ये असे हे डिंक लाडू खाण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात। संधिवातासाठी, कंबरदुखीसाठी खूप औषधी असतात। सुंठ पावडर घातली, वेलदोडा घातला। आता गुळाचे लाडू करणार आहे म्हटल्यानंतर जायफळ थोडंसं खिसून घातलं। जायफळाचा वास लाडूला खूप छान लागतो। आता हे कोरडंच मिश्रण सगळं मिक्स करून घेतलं। लहान मुलांपासून अगदी वयोवृद्धांपर्यंत खाण्यासाठी अतिशय हे पौष्टिक आणि महत्त्वाचे लाडू आहेत। आता लाडू बांधण्यासाठी आपण गूळ गरम करून घेणार आहोत। गुळामध्ये राहिलेलं सगळं तूप मी घालून घेतलं आणि गूळ फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे, गुळाचा पाक नाही करायचा। वितळलेला गूळ हे सगळ्या साहित्यावर काढून घेतलं आहे। आता मिश्रण गरम आहे तोपर्यंत सगळं एकजीव करून घेऊया आणि लाडू वळायला घेऊया। तर प्रवासास नेण्यासाठी सुद्धा भरपूर दिवस हे लाडू टिकतात। तर तुम्ही सुद्धा हे लाडू नक्की करून बघा, कसे झालेत मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर महिलांनी तर अगदी आवश्यक हे लाडू खाण्यासाठी आहेत, रोज एक लाडू खाल्ला गेला पाहिजे। आता गरम आहे तोपर्यंतच मिश्रण सगळं मिक्स केलं आणि एकसारखे सगळे लाडू वळून मी इथं घेतलेले आहेत। तर बघा अशा प्रकारे माझे लाडू सगळे वळून झालेले आहेत। तर तुम्हाला आवडले का तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि थंडीमध्ये तुम्ही सुद्धा असे लाडू नक्की अवश्य करून खा।